ते कार्यक्रम नियोजनाची बैठक तिथं आत होत असते. इथं कार्य लोकांच्या भेटी घेऊन नियोजन पाहून समोर निघायचं असं रोजचं हे काम आहे, रुटीन काम आहे. तेव्हा प्रत्येक घरापर्यंत भैयांचं पॉम्पलेट, मोदी सरकारच्या योजना, भैयांनी काय काय कामं केलं याचा प्रचार प्रसार करायचा आहे. प्रतिस्पर्धक नसल्यामुळे आपण फक्त विकासाच्या कामावर ही निवडणूक लढणार आहोत. आमचं म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करायचं आहे आणि विकासाचं काम सांगायचं आहे. निवडणूक मला मोठी स्पर्धा समोर मी लढतो. माझे विचार समोर गेले पाहिजे माझ्या पक्षाचे, म्हणून मी ताकदीने लढतो आहे. खरं तर मी स्टार प्रचारक नाही, स्टार प्रचारक या मतदारसंघाची जनता आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 उमेदवार निवडून यावे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखानी चित करावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या प्रचार पॅटर्न या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. त्यांचा संपूर्ण दिवसभराचा प्रचार पॅटर्न कसा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्यासोबत दिवसभर असणार आहोत आणि त्यांच्या सभा, त्यांच्या रॅलीज ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. आपण पोहोचलेलो आहोत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे. हंसराज भैया नमस्कार. आज आम्ही तुमच्यासोबत दिवसभर तुमचा प्रचार कव्हर करणार आहोत, तुमचं शेड्यूल जाणून घेणार आहोत. आज सकाळी किती वाजतापासून तुमचं हे शेड्यूल सगळं सुरू झालं? असं आहे की आम्ही सकाळी घरचे येणारी मंडळींना आम्ही अटेंड करून प्रचाराला जाणार आहोत. आणि आता आम्ही 4 जागी सभा आहेत. माझ्या सभेला जाईन. आता एक जागी मी आमच्या पालकमंत्र्यांसोबत मी हेलिकॉप्टरनं जाईन एका सभेला. पहिली सभा तीच आहे. मग तिथून बाय रोड सभा आहेत माझ्या. तो कार्यक्रम अटेंड करेन मी दिवसभरात. सकाळी त्याच्या आधी ही मीटिंग असते सगळ्या कार्यकर्त्यांचं? ते कार्यक्रम नियोजनाची बैठक तिथं आत होत असते. इथं कार्य लोकांच्या भेटी घेऊन नियोजन पाहून समोर निघायचं असं रोजचं हे काम आहे, रुटीन काम आहे. बघू शकतो की प्रचाराची सुरुवात अगदी सकाळीपासून सुरू होते. सकाळी नियोजनाच्या बैठकी आणि त्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार सभा. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चंद्रपूर मधील भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचाराचं सत्र जे आहे ते सकाळीपासून सुरू झालेलं आपण बघितलं. सकाळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि आता ही जी मीटिंग आहे ही नियोजनात्मक मीटिंग आहे. सगळ्या महिला कार्यकर्त्या या भाजपच्या इथल्या चंद्रपूरच्या नगरसेविका आहे, सोबत चंद्रपूरचे आमदार शामकोळे या ठिकाणी आहे. आणि या सगळ्यांकडून प्रचाराचं नियोजन समजून घेणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल या प्रचाराच्या दरम्यान याचं नियोजन जे आहे ते या बैठकीत करण्यात आलेलं आहे. स्वतः हंसराज अहिर यांच्याकडून ही बैठक जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. आपण ही बैठकीची दृश्य आपण पाहू शकतो. ही बैठक म्हणजे सकाळी उठल्यानंतर पूजा, नाश्ता आणि त्यानंतर 2 बैठका आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत त्यांची प्रचार सभा जी आहे राजुरा परिसरामध्ये, त्या प्रचार सभेला आपण जाणार आहोत. चंद्रपुरातील महिला नगरसेवकांची बैठक घेतली हंसराज अहिर यांनी आणि प्रचाराचं नियोजन केलं. आपल्यासोबत चंद्रपूरच्या महापौर आहेत. मॅडम, काय नियोजन झालं महिला नगरसेवक आणि महापौरांसोबत? आम्ही सर्व 17 प्रभागामध्ये आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविका आहेत. त्या ठिकाणी सगळ्यांना एकच सांगितलेलं आहे आदरणीय भैयांनी आणि आदरणीय नानाभाऊंनी की
प्रत्येक नगरसेवकाला ज्या पद्धतीनं आम्ही महानगरपालिकेमध्ये आमचा प्रचार केला, जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून उभं होतो तेव्हा प्रत्येक घरापर्यंत भैयांचं पॉम्पलेट, मोदी सरकारच्या योजना, भैयांनी काय काय कामं केलं याचा प्रचार प्रसार करायचा आहे. आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायचं नाहीये, कारण विरोधकच नाहीये आमच्याजवळ. आणि त्याच्यामुळे आम्ही काय काम केलं, किती विकासाचं काम केलं हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि विकासाच्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करून यश संपादन करायचं. मॅडम तुम्ही काय सांगणार, काय नियोजन झालं भैयांचं? भैयानी आम्हाला हे सांगितलं की आपल्याकडे कुठलाही म्हणजे प्रतिस्पर्धक नसल्यामुळे आपण फक्त विकासाच्या कामावर ही निवडणूक लढणार आहोत आणि म्हणून आपली विकासाची कामं आतापर्यंत जी झाली ती प्रत्येक नागरिकांना सांगून आपण विकासाच्याच माध्यमातून ही निवडणूक प्रचार कसं करायचं हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. किती घरी जायचं नियोजन ठरलेलं? आमचं म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करायचं आहे आणि विकासाचं काम सांगायचं आहे. आपलं जे काम झालं त्याच्याबद्दल कोणते काही सांगून नसायचं. तुमच्याकडे काय जबाबदारी? आमच्याकडे रोजचा प्रचार दिला आहे. सकाळी 8 ते 11-12 वाजेपर्यंत आम्ही रोज फिरतो आणि सायंकाळला 4 ते 10 वाजेपर्यंत आम्ही फिरू. चंद्रपूरतील महिला नगरसेविका आहे आणि त्यांना काय काम करायचं हे हंसराज अहिर यांनी समजावून सांगितलेलं आहे. यानंतर आपण सभा पाहणार आहोत, त्यानंतर त्यांचा संपूर्ण दौरा. सकाळचे 10 वाजलेले आहे आणि चंद्रपूरचे युतीचे उमेदवार हंसराज अहिर जे आहे ते सगळ्या मीटिंग आणि नियोजनाच्या बैठका संपवून नाश्ता करतायत. हंसराज भैया, नाश्त्यामध्ये तुम्हाला काय आवडतं नेमकं इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आरोग्य सांभाळण्यासाठी, कारण की कडाक्याचं ऊन आहे, यात तुम्ही काय 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 आम्ही रोज सकाळी हलका नाश्ता घेऊन ताक वगैरे पण घरून निघतो आणि त्याच्यानंतर हेवी नाश्ता न करता हा प्रचार करावा लागतो, त्याप्रमाणे आम्ही पालन करतो. नाश्ता हेवी करत नाही, परंतु इथली लढत जी आहे ती हेवी आहे असं वाटतं का यावर्षी? कारण की तुम्ही अनेक वर्ष इथलं प्रतिनिधित्व करता. यावेळेचं काय वातावरण आहे, कशी निवडणूक आहे? म्हणजे गेल्या निवडणुकीसारखी आहे की कठीण आहे? आम्ही मागे 2.5 लाख मतांनी जिंकलो, 240 जिंकलो, तेव्हा आम्ही त्या निवडणुकीला सहज कधी घेतलं नव्हतं. आम्ही निवडणूक सहज घेऊन लढायचं कारण नाही. नक्कीच नाश्ता हेवी नाही, आरोग्य सांभाळायचं म्हणून अगदी चिवडा आणि शेव आहे, छाज घेत आहे. आणि याच्यानंतर जे आहे ती सभा सुरू होणार. सभेसाठी काही ठिकाणी चॉपरनी जाणार, काही ठिकाणी कारने, आणि संपूर्ण दिवसभरात म्हणजे रात्री 11-12 पर्यंत हे सगळं शेड्यूल असतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचाराचं शेड्यूल सुरू होतं. हंसराज अहिर यांचा प्रचाराचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे आज सकाळीपासून. आपल्यासोबत स्वतः हंसराज अहिर आहे. हो, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवताय नेमकी आणि काय वाटतं? आता मी गावागावात फिरताना आमच्या डोक्यात एकच विषय असतो की गावकऱ्यांना काय सांगायचं. तर आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लढतो आहोत आणि विकासाबद्दल बोलतो. केलेला विकास, करायचा विकास, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लढत आहोत. यावेळेस काँग्रेसनं शिवसेनेच्या आमदाराला प्रवेश दिला आणि उमेदवारी लढवली. कशी लढत वाटते? तुम्ही तुल्यबळ लढत मानता का तुमच्या याच्यात? या ठिकाणी माझं एकच स्पष्ट मत आहे की मी मागं 2,38,000 जवळ मताधिक्याने जिंकलो होतो. तेव्हा मी ही निवडणूक जी जिंकलो तेव्हा मी ही निवडणूक मला मोठी स्पर्धा समजून मी लढतो. हा माझा स्वभाव आहे आणि प्रत्येकाने हे समजलं पाहिजे आणि त्या दिशेने मी लढतो आहो. मला त्याची माझ्याशी तुलना करून राहायची गरज नाही आहे. हा व्यवहार हा एक आपला राजकीय विचार आहे. माझे विचार समोर गेले पाहिजे माझ्या पक्षाचे, म्हणून मी ताकदीनं लढतो आहे. त्या पक्षाचे विचार फार कमजोर आहे. आजच्या युगामध्ये, आजच्या काळात काँग्रेसचे विचारसरणी ही देशाला पोषक सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून ती विचारसरणी खूप कमजोर आहे आणि आम्ही मजबूत विचारसरणीने आधुनिक भारताकडं, नव भारताकडं चाललो आहोत. ही आमची भावना आहे. म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाला कमजोर समजतो.
एकूणच भाऊ तुम्ही केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि एक महाराष्ट्रातलं मोठं नाव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेल्या निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवली आणि आत्ता निवडणूक लढवताय, काय कामं केली, काय सांगता जनतेला? कारण की तुमचं भाषण आहे आणि तुमच्या भाषणाची तयारी तुमच्या समोर दिसत आहे. काय मुद्दे सांगता लोकांना नेमकं? मागची निवडणूक होती हर हर मोदी घर घर मोदी. आता विषय बदलला थोडासा, फिर से एक बार मोदी सरकार नारा आला. तसं तर आमचं आहे की आता मागं आम्ही विकास कामं करता मतं मागितली, विकास भक्कम केला. तुम्ही आता माझे भाषणाची कागद पाहिल्यामुळे आम्ही सगळं विकास केलेला कामे लिहिलेलं आहे आणि प्रचंड लोकांची मागणी राहते कामाची विकासाकरता. कारण या काँग्रेसच्या काळामध्ये या देशामध्ये विकासच झाला नव्हता. ज्या काँग्रेसच्या काळात या देशातील 2.25 लाख गावांना रस्ते राहत नाहीत, 8 लाख गावांना पिण्याचं पाणी मिळत नाही. म्हणजे आम्हाला खूप कामं करायची होती, ती करतोय. आम्ही रस्ते बांधतो, पिण्याचं पाणी देतो, वीज देतो, बेघरांना घर द्यायचे कार्यक्रम आहेत. शेतकऱ्यांना सिंचन नव्हतं, सिंचनाची कामं केली. प्रधानमंत्री महोदयांनी दिलेले कार्यक्रम आम्ही राबवताना PMKSY मध्ये मायक्रो इरिगेशन आहे, ड्रीप इरिगेशन, तुषार सिंचन आणि जागोजागी तलाव बांधणं, खोलीकरण करणं, विहिरी बांधणं, हे सगळे कार्यक्रम राबवून आम्ही शेतीचा विकास करतो आहोत. महिला नगरसेवकांची बैठक सुद्धा घरी घेतली सुरुवातीला जेव्हा आपण हे सगळं शूटिंग सुरू केलं. काय नियोजन होतं त्या बैठकीचं? आमचे कार्यक्रम म्हणजे आमची पद्धती आहे कामाची. आमचे एक महिला विंग आहे, युवा विंग आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, काही कार्यकर्ते असतील, काही कामगार आघाडीमध्ये काम करणारी मंडळी आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने त्यांना बोलावून आढावा घेतो, बोलतो, त्यांना प्रोत्साहन देतो. काम ते करतात, बिनपगारी कार्यकर्ते आहेत. त्यांना एखादा कार्यक्रम अतिशय चांगला झाला त्याबद्दल आम्ही स्तुती केली पाहिजे, ही भावना होती आमची, ही पद्धती आहे. त्यांना उद्या आजचे कार्यक्रम त्यांना विचारलं तुम्ही काय करत आहेत, कार्यक्रमाचं नियोजन दिलेलं असतं. फक्त विचारतो की आज विकासाच्या नावावर किंवा विकास कामं जी केली त्या याच्यावर ही निवडणूक लढवली जाते असं म्हटलं जातं. तुम्ही पण तेच मुद्दे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा वर्ध्यात झाली आणि त्या वर्धेत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आणि हिंदू आतंकवाद हा शब्द होता त्या ठिकाणी. आणि सुशीलकुमार शिंदे यांनी त्या शब्दाचा उल्लेख केला असंही ते म्हणाले. आता तुम्ही केंद्रीय गृहराज्यमंत्री, काय वाटतं हिंदूंच्या नावावर नेमकी ही निवडणूक आहे की विकासाच्या नावावर आहे? एक विषय प्रसंगावर विषय येत असतात. हा देश जगाला संदेश देतो, वसुदैव कुटुंबकमचा नारा देतो आम्ही. सहिष्णुता हा आमचा धर्म आहे, संयम आहे, शांती आहे, अहिंसा आहे, हे देशातून निघालेले शब्द आहेत. आणि म्हणून आम्ही जेव्हा हिंदुत्व म्हणतो तर हिंदुत्वाचा अर्थ असा आहे की आमची संस्कृती आहे, सुसंस्कृत समाज आहे. आम्ही जगाला शांतीचा संदेश दिलेली मंडळी आहोत, आमचे पूर्वज आहेत. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही युद्धासाठी तयार असतो देशाच्या रक्षणात. आणि पाकिस्तान सोबत जे असेल आम्ही बुद्धाची पूजा करतो. बुद्ध आणि युद्ध हे दोन हातात आमचे आहेत. आणि म्हणून प्रतिकार करणं आक्रमणकार्यांना हा आमचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे. आणि आम्ही जर ही भावना घेऊन जेव्हा चालतो आहोत, स्पष्ट आहे की आम्ही जगाला शांतीचा संदेश दिला, तर आम्हाला आतंकवाद हा शब्द जोडून जे बोलतात ते मूर्ख लोक असतात, अज्ञानी असतात, त्यांचा अभ्यास नाहीये. म्हणून प्रधानमंत्र्यांना जर राग आला असेल, चिंतन आम्ही करतो, आम्हाला माहिती आहे आम्ही कोण आहोत. या देशामध्ये वर्षानुवर्ष परकीय लोक राहून देशाच्या समाजामध्ये मिसळलेले आहेत. आणि म्हणून हा हिंदू धर्म या देशाची निर्मिती झाली तेव्हापासून आहे. हा या गाडीमध्ये तुम्ही निघालेले आहे, ग्रामीण मतदारसंघ आहे तुमचा, किती गावांमध्ये रोज सभा असते, कसं नियोजन असतं? नाही, आता माझं तसं नियोजन नसतं. मी गेले 6 महिने अनेक गावामध्ये जाऊन भेटी देऊन आलेलो आहे. आता काय मोठ्या गावांना भेटी द्यायच्या, सभा घ्यायच्या, त्या गावामध्ये अन्य गावाची मंडळी बोलवायची आणि सहसा आम्ही 4-5 सभा करून त्यामध्ये हजारो लोकांशी आम्ही बोलून घेतो. काय कामं राहिली गेल्या वेळेस जी करता आली नाही, जी तुम्ही भाषणामध्ये आश्वासन देणार आता, ती नेमकी काय कामं आहे? कामं आम्ही शोधतो. आम्हाला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये काय गरज आहे. रेल्वेचे प्रश्न होते ते सोडवले, पूर्ण सुटले असं मी मानत नाही. रस्ते असतात, रस्त्याची कामं करावी लागतात, सगळे रस्ते झाले असं मी मानत नाही.
अधिकांश झाले एवढंच खरं आहे, केले हे खरं आहे. पिण्याच्या नाळीतनं, पाण्याच्या नाळीतनं आहेत, हे सगळे कामं करता आम्ही चाललो समोर. आरोग्य सेवा आहे, आम्ही भक्कम कामं केली त्या ठिकाणी. मेडिकल कॉलेजही आणलं या ठिकाणी. आम्ही कोल इंडियाच्या माध्यमातून चालणारे हॉस्पिटल आहे त्यांचं अपग्रेड केलं. त्या हॉस्पिटलला स्पेशालिटी हॉस्पिटल केलं आम्ही, सुपर स्पेशालिटी, आणि अनेक इन्स्टिट्यूट आणले त्या ठिकाणी. 300 किलोमीटर फिरता नेमके? नाही, आम्ही 150 किलोमीटर आज फिरतो मी जवळजवळचे गावं. परंतु आमचा मतदारसंघ आहे 325 किलोमीटरचा. आणि 325 किलोमीटरचा मतदारसंघ म्हटल्यावर कधी कधी 400 किलोमीटर मला फिरावं लागतं, कधी 500 किलोमीटर फिरावं लागतं. ही सिस्टम आहे. एक काल जो काँग्रेसचा उमेदवार आहे त्यांनी एक आरोप केलेला आहे की मला उमेदवारी मिळू नये म्हणून 20 कोटी रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न झाला. या आरोपाचं कसं खंडन कराल तुम्ही? काय कोणाला काय सुचते ते बोलतात ते लोक, त्याचं कशाला मी खंडन करत बसीन. इतका काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे त्यांनी मान्य केलेलं आहे, एवढंच खरं आहे. बाकी म्हणजे त्यांचा थेट आरोप तुमच्यावर होता? थेट आरोप त्यांनी काँग्रेसवर लावलेला, माझ्यावर नाही लावला. त्यांनी म्हटलं की माझे नेते भ्रष्ट आहेत, पैसे घेतात म्हटलं. त्यांनी मला कुठं काय म्हटलं. आता आपण चंद्रपूरच्या एअरपोर्टवर आलेलो आहोत. पुढे चॉपर दिसते. याच हेलिकॉप्टरनं यांचा प्रचार दौरा ग्रामीण भागातला हंसराज अहिर यांचा सुरू होणार आहे. आता आपण नेमकं कसा प्रवास असेल त्यांचा ते आपण जाणून घेऊया पुढे. चंद्रपूर एअरपोर्ट परिसरात आपण आहोत. हंसराज अहिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार आहे आणि हा ग्रामीण मतदारसंघ आहे. जवळपास 350 किलोमीटरचा परिसर आहे संपूर्ण हा मतदारसंघ. आणि मतदारांपर्यंत पोहोचता यावं म्हणून ते काही ठिकाणी जे आहे जिथे हेलिपॅडची व्यवस्था आहे तिथे हेलिकॉप्टरने ते आपला प्रवास जो आहे तो प्रचाराचा दौरा करतात. हे आपण दृश्य या ठिकाणी बघू शकतो. हा त्यांचा प्रवास म्हणजे चंद्रपूरचं सकाळचं शेड्यूल झाल्यानंतर ते आता या ठिकाणी आलेले आहे आणि पुढचा प्रवास जो आहे तो राजुरा परिसरामध्ये आता प्रचाराला जाणार आहे. आपण त्यांच्यासोबत तिथे पण जाऊया. हा आमचा दौरा नेहमी हेलिकॉप्टरनं राहत नाही. तुम्ही विचारल्याप्रमाणे काल दानवे साहेब आले, त्यांच्यासोबत झाला. आज स्टार प्रचारक सुधीर मुनगंटीवार जे आहेत, कधी कधी प्रसंगावर आमचा हेलिकॉप्टर असतो, नाही तर नेहमी आम्ही गाडीमध्ये फिरत असतो. आणि आज हा एकच दौरा आहे माझा हेलिकॉप्टरचा. नाही काय नाही, आम्ही सवय आम्हाला ते. आम्ही 48-50 लोक आहोत. आम्हाला उन्हाचा काही फरक नाही पडत आम्हाला. भाजपचे स्टार प्रचारक सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. हंसराज अहिर यांच्या प्रचारादरम्यान ते ह्या संपूर्ण मतदारसंघात जात आहे. हो, काय सांगणार? स्टार प्रचारक, केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रचाराला निघाले. खरं तर मी स्टार प्रचारक नाही. स्टार प्रचारक या मतदारसंघाची जनता आहे, मतदार आहे. आमचं लक्ष जनतेची सेवा करण्याचं आहे. तर सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये उभे आहोत. हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विदर्भ हा भाजपचा गड आहे असं म्हटलं जातं की गेल्या लोकसभेच्या 16व्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही ही मॅच 10-0 जिंकली होती आणि हा भाजपचा गड पुन्हा युतीकडे राहावा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी तळ ठोकला विदर्भात. काय भाजप, शिवसेना, RPI या सर्वांच्या महायुतीच्या माध्यमातून विदर्भातला सामना 10-0 म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 उमेदवार निवडून यावे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखानी चित करावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आणि आज तरी माध्यमांच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून जे काही रिझल्ट येत आहे किंवा जे सर्वे तुम्ही दाखवत आहात त्या सर्वेला लक्षात घेतलं तर 10-0 असा सामना विदर्भामध्ये सुटेल असं दिसत आहे. हेलिकॉप्टरनं चंद्रपूरचे उमेदवार जे आहेत ते आणि भाजपचे स्टार प्रचारक जे आहे ते सुधीर मुनगंटीवार चाललेले संपूर्ण दौऱ्यामध्ये आपण
हे चित्र बघू शकतो। या ठिकाणी ग्रामीण मतदारसंघ आहे, साधारणतः 350 किलोमीटर व्यासाचा हा संपूर्ण मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचता यावं म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे। त्याचमुळे या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने यांचा हा प्रचार दौरा सुरू झालेला आहे। राजुरा तालुक्यातील सभेला ते चालले, आपण त्यांच्यासोबत त्या सभेत सुद्धा जाणार आहोत, नेमकं काय चाललं ते। केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांचा संपूर्ण काफिला जो आहे तो या ठिकाणी प्रचार सभेमध्ये पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो जो सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी आहे आणि ते वरोरा या परिसरामध्ये त्यांची ही प्रचार सभा आहे आणि त्या प्रचार सभेसाठी हंसराज अहिर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे दृश्य आहे, संपूर्ण दिवसभर प्रचाराचा दौरा करत ते या ठिकाणी आता या प्रचार सभेसाठी उपस्थित झालेले आहेत। सतपाल महाराजांची ही मार्गदर्शन आहे, प्रमुख पाहुणे आणि त्या ठिकाणी हंसराज अहिर सुद्धा या प्रचार सभेसाठी दाखल झालेले आहे। 3 वाजताचा वेळ होता आणि या 3 वाजता ही प्रचार सभा जी आहे सुरू झाली। हंसराज अहिर या ठिकाणी या प्रचार सभेत पोहोचलेले आहे। हंसराज अहिर यांची प्रचार सभा या ठिकाणी सुरू झालेली आहे। हे दृश्य आहे या सभेचं, ग्रामीण भागामधनं लोक जे आहेत ते या ठिकाणी प्रचार सभेसाठी आलेले आहे आणि सभा जी आहे ती सुरू झालेली आहे। दिवसभर ज्या वेगवेगळ्या सभा चालतात त्यातलीच ही प्रचार सभा आहे। चंद्रपूर लोकसभेतील उमेदवार हंसराज अहिर आपण यांचा संपूर्ण प्रचार दौरा बघितला। सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या बैठका, ब्रेकफास्ट, त्यानंतर हेलिकॉप्टरनं त्यांनी काही मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि या ठिकाणी ही वरोरा येथील ही सभा आहे। सतपाल महाराज या ठिकाणी मार्गदर्शन करतात। एकूणच संपूर्ण दिवसभराच्या या दिनचर्येमध्ये सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि प्रमुख प्रचाराचं शस्त्र जे आहे ते कसं वापरलं जातं, हा प्रचार पॅटर्न नेमका कसा आहे हे आपण जाणून घेतलं। या प्रचार पॅटर्नमध्ये हंसराज अहिर यांनी महिला नगरसेविका ज्या आहेत त्यांनी घरोघरी जाऊन महिलांची मतं मागावी अशा प्रकारचं नियोजनही या संपूर्ण प्रचार पॅटर्नमध्ये दिसून आलं। ग्रामीण मतं कसे मिळतील याचा प्रयत्न वेगळ्या सभेच्या आणि बैठकांच्या माध्यमातून केला जातो। हा संपूर्ण प्रचार पॅटर्न होता केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेतील युतीचे उमेदवार हंसराज अहिर यांचा। कॅमेरामॅन सुनील राठोडसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, वरोरा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।